पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावर प्रवाशांच्या अक्षरशः रांगा लागलेल्या आहेत। संपामुळे अनेक प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला आहे। औद्योगिक न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवलाय। सोबतच सगळ्यांना कामावर हजर राहून प्रवाशांना सेवा पुरवण्याचे आदेशही दिलेत। त्यामुळे स्वारगेट बस स्थानकावरची वाहतूक 85 ते 90% सुरू आहे। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया। कालपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी संप पुकारला आहे आणि याच संपाचा फटका राज्यातील अनेक ठिकाणी असलेल्या प्रवाशांना पडतोय। मी आहे सध्या पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावर। स्वारगेट बस स्थानकावर सकाळपासून अनेकांना उशिराने प्रवास करावा लागतोय। परिणामी गाड्या देखील अवेलेबल नाही आहे। साधारण सकाळी 60 ते 60% गाड्या सगळ्या सुरू होत आहे, मात्र दुपारपर्यंत 80% गाड्या सुरू झाल्या आहे। मात्र ज्या गाड्या आहेत त्या उशिराने या आगारात पोहोचतायत, त्यामुळे इथे मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते। या बसचा या संपाचा फटका या सगळ्या नागरिकांना भोगावा लागतोय, कारण गणेशोत्सव तोंडावर आहे आणि याच गणेशोत्सवाच्या तोंडावर चाकरमाने देखील कोकणाकडे निघाले आहेत आणि याच चाकरमान्यांना आता प्रवास करणं कठीण होत चाललंय। 1.5 तास तरी थांबणार। सातारा जाणार आहे। बस आली नाही नाही, बस काय आलेली नाही अजून। 1.5 तास झाला आणि एकच बस आली, पण ते काय थोडे लोक घेऊन त्यांचं हे झालं की भरून गेली। 1 तास झालं जवळजवळ मॅडम। आणि मी रेग्युलरली इथं बघतोय, इथं कंटिन्यू बसेस असतात इतर वेळेला, पण आज परिस्थिती अशी दिसते यांनी मुद्दाम असं केलं का काय समजत नाही। 1 तास थांबलोय, अजून बस नाही आली। आणि या संपाला साधारण संमिश्र प्रतिसाद मिळतोय, पण प्रवाशांना मात्र या संपामुळे त्रास सहन करावा लागतोय, त्यांचा वेळ देखील वाया जातोय। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एसटी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असताना सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात एसटीची सेवा कोलमडल्याचं पाहायला मिळतंय आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी घेतलाय, आपण पाहूया। एसटी कर्मचाऱ्यांचा धरणे आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी देखील रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणची बस सेवा जी आहे ती कोलमडल्याची पाहायला मिळते। जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी अंशतः ज्या गाड्या आहेत त्या सुटतात आणि त्यामुळे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती चाकरमान्यांचे किंवा स्थानिक जे प्रवासी आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी, मग ते चिपळूण असेल, गुहागर असेल, खेड असेल, दापोली असेल किंवा उर्वरित जो भाग आहे संगमेश्वर, देवरुख, या संपूर्ण ठिकाणी बस स्थानकावरती शुकशुकाट पाहायला मिळतो आहे। अंशतः ज्या गाड्या आहेत त्या सुरू आहेत आणि त्यामुळे ग्रामीण भागातला जो कनेक्टिव्हिटी आहे ती आता कुठेतरी कोलमडल्याचं पाहायला मिळतंय। आणि गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवरती खरेदीसाठी लोकांना मार्केटमध्ये यायचंय, यासाठी मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। स्वप्नील घाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।